तर दोन्ही संघाचा 12th मॅन आपण देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. प्रवीणजी लांजेकर. तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज संकेत स्ट्रायकिंगला अक्षय. इथे देखील लोरमुला चेंडू होता. इथे बैठक अटेम्प्ट केली जाते. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पार. अक्षयच्या बॅट मधून येतो या मॅचचा पहिला षटकार. धन्यवाद डीजे. तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची कॉमेंट्री बॉक्समध्ये. नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाजाचं नाव सांगायचंय. तेजस आहे नॉन स्ट्रायकिंगला. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला आपल्याला. अक्षयच्या बॅटमधून एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून जाणला जातो अक्षय. पहिलं षटक संकेत याचं पॉवर प्लेचं षटक नक्कीच फायदा घेताना पाहतोय आपण अक्षयाला. दुसरा चेंडू पंचांच्या डावीकडून अक्षयसाठी. इथे देखील ते सरळ चेंडू होता. डॉट बॉलचे देखील सांगता होते. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल संकेत याचं. पहिलं षटक पहिल्याच चेंडूवर देखील षटकार ठोकला. तदनंतर मात्र डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज संकेत स्ट्रायकिंगला अक्षय. इथे देखील फुलटॉस चेंडू होता. त्याचा मोबदला घेता आला नाहीये. एक धाव देखील पूर्ण केली गेली आहे. धावसंख्येत एकीने भरवली. धावसंख्या 3 चेंडूगिरी 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना स्ट्रायकिंगला असेल तेजस. एक डावखुरा हाताचा फलंदाज आहे. नक्कीच त्याच्याकडून देखील मोठ्या अपेक्षा असतील संघाला. विनंती आहे की त्याने आपली प्लेइंग 11 लिस्ट लवकरात लवकर सबमिट करायची आहे. तर इथे देखील बिमर चेंडू होता परंतु रनआउटच्या रूपामध्ये पहिला हादरा बसतोय. धन्यवाद डीजे. लवकरात लवकर फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. सहकार्य करा फलंदाजी करणारा संघ. चिपळूण 11 नवीन फलंदाज तेजसाची जागा भरून घेण्यासाठी निलेश. आठ या धावसंख्येवर पहिला आदरा बसतोय चिपळूण 11 संघाला. नक्कीच भीमर चेंडू होता. फलंदाजाला त्याचा काहीसा लाभ घेता आला नाही व रनआउटच्या रूपामध्ये पहिला आदरा बसावा लागला. पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन गोलंदाज संकेत स्ट्रायकिंगला असेल. न्यू कॅन्डिडेट निलेश. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 3 चेंडूखेरीस 8 धावा. तर यापुढील सामना इच्छापूर्ती चिंतामणी त्यांच्या विरोधामध्ये वैष्णवी 11 दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचे. इथे देखील नाणेफेक केली जाईल.
इथे देखील विकेट केला जातोय. मिड ऑनच्या दिशेने जातोय चेंडू, सीमा रेषा पार, दणदणकरीत चौकार. धन्यवाद डीजे. तर चौकार ठोकतोय. पहिल्या चेंडूवर फेस करत असताना निलेश संघाची धावसंख्या झाली 12. पाचवा चेंडू संकेताचा निलेशसाठी. इथे देखील स्लॉग स्वीप केला जातोय. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? इथे देखील झेल घेतला जातोय. दुसरा आदरा बसतोय चिपळूण 11 संघाला 12 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये जातोय किरण. शेवटचा चेंडू संकेत याचा फेस करेल किरण. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली आहे का? नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाते. तर शेवटचा चेंडू देखील डॉट बॉल होतोय. एका षटकाखेरीज संघाची धावसंख्या पाहतोय आपण 12 धावा. प्रथम फलंदाजी करताना चिपळूण 11 संघ आतापर्यंत गडीबाद झालेत 2. तर पहिल्या षटकात देखील खेळ पूर्ण झालाय. संघाची धावसंख्या पाहतोय आपण 2 गडी बाद 12 धावा. दुसरं षटक घेऊन गोलंदाज समाजाच्या वतीनं स्वागत करतो. श्रेयस. तर दुसरं षटक घेऊन गोलंदाज श्रेयस. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकेलला पाहतोय अक्षय. नक्कीच अक्षय याच्यावर देखील मोठी जबाबदारी असेल. या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागेल चिपळूण 11 संघाला. कृपया स्पीडअप करायचा फिल्डिंग करणारा संघ. प्रशांत राठे कुठे असेल? पहिला चेंडू स्वराजाचा. इथे देखील डॉट बॉल. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज श्रेयस. स्ट्रायकिंगला अक्षय. पहिला चेंडू डॉट बॉल होता. इथे देखील बिगिट केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया कोणता क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. इथे देखील चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. झेल काहीसा घेता आला नाही. तोपर्यंत देखील 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्येत देखील 2 ने भर होईल. धावसंख्या होते 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथ असताना श्रेयस याचं नक्की झेलची संधी निर्माण झाली होती, परंतु तिला झेलमध्ये कन्वर्ट करता आलं नाही. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन श्रेयस. स्ट्रायकिंगला अक्षय. नक्कीच बिगिट करण्याचा प्रयत्न करतोय सातत्याने. अक्षयाला आपण पाहतोय. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल. नक्कीच अक्षयांना रोखून ठेवलंय गोलंदाजाने. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. संघाची धावसंख्या पाहतोय आपण आतापर्यंत 14 धावा.
3 चेंडूचा खेळ झाला. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना श्रेयस याचं. चला इथे चौथा चेंडू श्रेयसाचा अक्षयसाठी. इथे देखील विकेट केला जातोय. चेंडू सरळ चाललाय. मिड विकेट सीमा रेषा पार. अक्षयच्या बॅट मधून येतोय हा षटकार. धन्यवाद डीजे. डीजे नक्कीच तुम्ही अक्षयला जास्त टाइम शांत ठेवू शकत नाही. मोठमोठ्या फटकांसाठी जाणला जातो अक्षय. त्याचाच फायदा घेत असताना आपण पाहतोय. चौथ्या चेंडू षटकार ठोकला अक्षयाने. पाचवा चेंडू षटकातील श्रेयसाचा अक्षयसाठी. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू कार्पेट लगत लॉंग लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तिथे क्षेत्ररक्षक येईल. थोडंसं मिसफील्ड देखील होते. तोपर्यंत 2 धाव देखील पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये देखील 2ने भर होईल. धावसंख्या त्या 22. तर नक्कीच संघाची धावसंख्या पाहतो आपण. 2 षटकाखेरीस 22 धावा. धन्यवाद डीजे. तर पहिला चेंडू नकारात्मक चेंडू, नो बॉल. या चेंडूवर फ्री हिट असेल. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 2 षटकाखेरीस 23 धावा. पहिला चेंडू शुभम याचा. इथे देखील शॉर्ट पिचचा चेंडू होता. चेंडू हवेच आहे. जेल होईल का नक्की क्षेत्ररक्षक आलाय, परंतु जजमेंट काहीसं चुकलंय क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तर या चेंडूवर 4 धावा धावून काढल्या दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. धावसंख्या देखील 4ने भर होईल. धावसंख्या 27, 27 धावा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज शुभम. स्ट्रायकिंगला किरण. इथे देखील तिसरा चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा.
तर काहीशी दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल शुभम याची. संघाची धावसंख्या पाहतोय आपण 28, 28 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकच चेंडू झाला आतापर्यंत. शेवटचं षटक प्रतिभेतावर असताना शुभम. दुसरा चेंडू किरणसाठी. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. तेवढी चांगलं यष्टीरक्षण पाहतोय आपण. डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 28 धावा. इथे देखील स्लॉटमध्ये चेंडू होता. तिथे देखील मिसफील होते. चेंडू सरळ चाललाय दंदनकरीत सीमा रेषा पार. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. किरणच्या बॅटमधून आला हा चौकार. धावसंख्या देखील 4 ने भर होईल. 32, 32 धावा. तर शेवटचा 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या झाल्या आतापर्यंत 32 धावा. चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत किरण याची. इथे देखील ते सरळ चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय. बघूया तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र चांगला सुरेखरित्या झेल घेतला जातोय. किरणला देखील माघारी परतावं लागतंय 32 या धावसंख्येवर. तर धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज देखील पाहतोय आपण प्रणय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर शुभम. 5वा चेंडू. इथे देखील ऑफसाईडला चेंडू टोळ्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक घेण्याचा देखील प्रयत्न झालाय. इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. नक्कीच व्हाईट बॉल. तर धावसंख्या होते 33 धावा. 33. तर प्रणय बाद झालाय. नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचं आहे. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज ऋषिकेश. चला इच्छापूर्ती चिंतामणी आणि वैष्णवी यांच्या दोन्ही पण कर्णधाराला टॉस उडवण्यासाठी इथे टॉस का बॉस या रंगमंचावर यायचा. मी माने साहेबांना विनंती करतो की टॉस साठी यावं त्याने. आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत आपले माने साहेब त्यांना मी टॉस साठी बोलवतोय. आणि थोडस टॉस का बॉस हा रंगमंच थोडस खाली करायचा आहे. थोडस विनंती आहे की नक्कीच 5वा चेंडू शुभम याचा. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. ते क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव चेंडू गॅदर केला जातोय. फेकेल तोपर्यंत 1 धाव देखील पूर्ण झाल्या. रनआउटची संधी देखील आली आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज देखील बाद झालाय. तर संघाची धावसंख्या झाली 34. शेवटचा बॉल. इथे देखील विकेट केला जातोय. चेंडू सरळ चाललाय. सीमा रेषा पार. शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार.
धन्यवाद डीजे. तर संघाची धावसंख्या झाली आहे 40-41 धावांचं टार्गेट असेल. दापोली तालुक्यातील समाज श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज यांच्या दापोली खेळ मंडळगड यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय तेली प्रीमियम लीग दापोली 2026 अतिशय सुंदररित्या पार पडत आहे. आणि या सुंदर अशा कार्यक्रमात आमच्या चिपळूण तालुका तेली समाज सेवा संघ आणि चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी यांच्या वतीने एक दिनदर्शिका प्रकाशित झालेली आहे. तर मी बापू राऊत यांना विनंती करेन की झगडे साहेबांना एक दिनदर्शिका देऊन आपल्या तालुक्याच्या वतीने त्यांना एक दिनदर्शिका द्यावी. झगडे साहेब तालुक्याच्या वतीने एक दिनदर्शिका देण्यात येत आहे. तसंच माडिक साहेब यांना सुद्धा मी विनंती करतो की आमच्या तालुक्याच्या वतीने आपल्याला एक दिनदर्शिका देण्यात येत आहे, तिचा स्वीकार करावा. माडिक साहेब आपल्याला सुद्धा आमच्या तालुक्याच्या वतीने दिनदर्शिका देण्यात येते, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. त्याचबरोबर तर आपल्या तालुक्याच्या वतीने आमच्या चिपळूण तालुक्याच्या वतीने दापोली तालुक्याच्या कार्यकारिणीला सुद्धा दिनदर्शिका देण्यात येत आहे. तर मंडणगड तालुक्यातील कोण प्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा ते कॅलेंडर स्वीकारावेत. अमोल जाधव चंद्रकांत झगडे यांनी आपल्याकडे द्यायला सांगितलेले आहेत. तर अमोल जाधव यांनी ती स्वीकारावीत. मंडणगड तालुक्याची जी दिनदर्शिका आहे झगडे साहेब आपण द्यावी. अतिशय सुंदर असा उपक्रम आमच्या चिपळूण तालुक्याच्या वतीने आणि सुंदर असं व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याच्याबद्दल आपलं सगळ्यांचं हार्दिक धन्यवाद. त्यानंतर मंडणगड तालुक्याला खेड तालुक्याचे कोण असतील प्रतिनिधी, खेड तालुका कोण प्रतिनिधी असतील तर त्यांनी ती
दिनदर्शिका आपण ताब्यात घ्यावीत. या खेड तालुक्याचा कोण प्रतिनिधी असतील तर त्यांनी ती दिनदर्शिका आपल्या ताब्यात घ्यावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी या स्पर्धा चालू आहेत त्या स्पर्धेच्या ठिकाणचं दापोली तालुक्यातील सुद्धा दिनदर्शिका आपल्या दापोलीच्या तालुक्याच्या दिनदर्शिका आपण ताब्यात घ्याव्यात असे मी विनंती. धन्यवाद. आपण आम्हाला सहकार्य केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी या आपल्या जय संताजी महाराज चषक स्पर्धेसाठी कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा प्रिया भोपाळकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाजाच्या वतीनं त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. अनुष्का माडिक यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. भोपाळकर मॅडम यांचा सन्मान माडिक मॅडमना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते करायचं. कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा माननीय प्रिया भोपाळकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी सन्मान होतोय. तसेच रोहिणी मॅडम यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा उभं राहायचं आहे. रोहिणी मॅडम आपण सुद्धा या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा. काळा उद्या त्याच पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष हॅलो चेक. हॅलो चेक. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपण पाहतोय दापोली तालुका तेली समाज आयोजित श्री शनी कृपा हितवर्धक तेली समाज दापोली मंडळ गडखेड यांच्या विद्यमानं जिल्हास्तरीय तेली प्रीमियर लीग दापोली 2026 जय संताजी महाराज चषक 2026 ची ही मानाची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची आपण स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेतील लीग स्टेजेसच्या मॅचेस आहेत ज्याच्यामध्ये एकंदरीत आपण पाहतो वैष्णवी 11 आणि इच्छापूर्ती चिपळूण आणि संताजी वॉरियर चालू आहे. आता चिपळूण त्याचबरोबर दापोली क्रिकेट टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त जे ऑफिशियल्स आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक नवाजभाई फकी सरांचं आगमन झालेलं आहे. नवाजभाई प्लीज वेलकम. या आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. नवाजभाई फकी आपणास विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. चला मॅचकडे जाऊयात. काय घडतंय काय बिघडतंय तुम्ही माझ्यासमोर सर्वजण जोडले जा. मॅचमध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत जिथे प्रथम फलंदाजी करत असताना चिपळूण 11 या टीमनं 40 रन्स बनवले 3 ओव्हरमध्ये आणि प्रतिस्पर्धी संताजी वॉरियर्स या टीमला 41चं टार्गेट ठेवलेलं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 13 रन्स तर झालेले आहेत. उर्वरित 6 चेंडू आणि त्या 6 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. इथून हे रन्स बनतील का येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. कारण मित्रांनो वेळेला तुम्हाला घाबरावं लागेल. टाइम इज अ व्हेरीथिंग. वेळ हे सगळं काही आहे आणि आपण बघतो 6 मध्ये 28 5 मोठे प्रहार तुम्हाला विजय मिळवून देतील. शॉर्ट बॉल आहे. प्रहार करायचा आहे. अर्ली मुवमेंट झाली आहे. जो बॅटर्स आहे चेंडू येण्या अगोदरच कुठेतरी जो बॅटचा एकंदर स्टान्स पाहिला आपण त्याच्यानंतरला अगदी अगोदर बॅट फिरवलाय आणि इथे एक
पहिला चेंडू विंदी बघायला मिळतोय 5 चेंडूंमध्ये 28 पाहिजे. 5च्या 5 मोठे प्रहार तुम्हाला करावे लागतील. मोठा प्रहार करायचा, बॅट बॉलचा कोणता तिथे संपर्क होत नाहीये. कमालची गोलंदाजी, व्हॉट अ कम बॅक. बॉलिंग ट्रॅकवरती आपण प्रणयला बघतोय. प्रणयचा मस्त रंगलाय मैदानाच्या आतमध्ये प्रणय, आणि तो दिसतोय की त्याच्याकडे ते पोटेन्शियल, ती विद्वत्ता, ती गुणवत्ता, ती प्रबळता, ती प्रगल्भता ठासून आणि भरून असणारा खेळाडू आपल्याला प्रणय पाहायला मिळेल. चेंडू इथे अगदी सुटला होता, यष्टी उद्ध्वस्त, मागच्या बाजूने यष्टी रक्षकानं कमालची कामगिरी केली आणि तिथे सरळ मात्र बाहेरचा रस्ता दाखवला बॅटर्सला. तिन्ही चेंडू अप्रतिम टाकताना आपण बघतोय. प्रसाद आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रसादला बॅटिंगसाठी, प्रसाद बॅटिंगसाठी आलेला आहे. प्रसाद आपल्या टीमसाठी काही कॉन्ट्रीब्युशन देईल हे देखील पाहावं लागेल. ओळखलत का सर मला पावसात आलं कुणी, कपडे होते करदमलेले डोक्यावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला मुललावरती पाहुनी, गंगामाई पाहुणी आली गेली घट्ट्यात राहुनी, चूल विजली भिंत कसली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी मात्र ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखळगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, मोडला जरी संसार माझा मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेव आणि फक्त लढ म्हणा. आता लढ म्हणायची वेळ आली आहे तुम्हाला देखील. संपूर्ण सामना प्रतिस्पर्धी टीमकडे झुकलेला आहे आणि आपण बघतोय एकंदरीत काही चेंडू शिल्लक आहेत. आय थिंक आमचे सांख्यिकी तज्ज्ञ आम्हाला सांगतायत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकंदरीत आपण बघतोय एक रस घेतला जाईल. संपूर्ण मॅच चिपळूण 11 चिपळूण 11 या टीमनं मात्र या मॅच मध्ये कब्जा केलेला आहे. शेवटचा चेंडू संपूर्ण मॅच मध्ये कब्जा आहे. क्षमास्वी 2 चेंडू शिल्लक आहेत. थोडंसं बाईक फुटला आला, रूम बनवला, डीप स्क्वेअरला गेला, चेंडूला खेळला गेला, क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेल, थ्रो करेल अतिशय वेगानं, मात्र आपण बघतोय तर तिथे एकच रन्स कंप्लीट झालेली आहे. आणि शेवटचा चेंडू या अगदी सेकंड इनिंग मधील इथे मोठा प्रहार शेवटच्या बॉलवरती, परंतु हा जो फटका तुम्हाला विजयाच्या दह्यापर्यंत पोहोचवणार नाहीये. फटका तर 6 धावांसाठी गेला. सामना चिपळूण 11 या टीमनं जिंकलाय. त्याचबरोबर डीजे आपला रिक्वेस्ट असेल, डीजे ऑपरेटर, आमचं बोलणं कंप्लीट झाल्याशिवाय आपण सॉन्ग प्ले करू नका. सो प्लेअर ऑफ द मॅच या मॅच मधील आपण जातोय मिस्टर अक्षय, आपण ठरलेले आहात प्लेअर ऑफ द मॅच. हा अवॉर्ड स्वीकारण्यासाठी आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. कमॉन डीजे.